सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये पिंपरी येथील शास्त्रीनगर मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंड येथे दिनांक 24, 25, 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्राचा 58वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न होणार आहे। संत समागम का मतलब ही यही है कि जो महात्मा, जो लोग, जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं, वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें। मानव को मानव हो प्यारा, एक दूसरे का बने सहारा। और इस बार जो इस निरंकारी संत समागम का थीम है, जो मेन थीम है, वो है विस्तार। विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ, जैसे प्रभु विशाल है, सबको अपनाता है, मानव और मानव के बीच की दूरियां खत्म हो और हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए, सबको अपनाने की भावना लेते हुए, जहां देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सकें। या भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छासेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाबरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा, महाराष्ट्र प्रचार प्रसार कोऑर्डिनेटर डॉक्टर दर्शन सिंह, समागम समितीचे चेअरमन शंभूनाथ तिवारी, समन्वयक ताराचंद करमचंदानी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते। तर हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला। हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत। समागम एकूण 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी 2 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी, चौथ्या दिवशी जो आहे, या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ठिकाणी पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवलचे सदस्य आणि सेवलचे अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। केवळ महाराष्ट्र नव्हे तर जवळचं असणारं कर्नाटक, त्याचबरोबर तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील सेवलचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य आपापल्या परीने सुट्टीचं नियोजन